7 ते 13 तारखेपर्यंत आपल्याला कुलदेवतेची सेवा कशी करायची, शाकंभरी पौर्णिमेनिमित्त कोणते नियम पाळायचे आहे. तर पहा, आज आलेला आहे मंगळवार. आज आपल्या कुलदेवतेचा वार आहे. शाकंभरी पौर्णिमा आणि आपल्या कुलदेवतेचा मंगळवार एकत्र आल्यामुळे आपल्याला एक प्रकारची संधी प्राप्त करून मिळालेली आहे. आपल्या कुलदेवतेची सेवा करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. आपल्या जीवनातील संकट आणि आर्थिक स्थिती बदलण्यासाठी आपल्याला कुलदेवतेची सेवा करायची आहे. तर पहा, एकूण वर्षामध्ये 3 नवरात्र येत असतात. पहिली चैत्र नवरात्र, दुसरी शारदीय नवरात्र आणि तिसरी शाकंभरी नवरात्र. आणि यातील पहिली नवरात्र चैत्र नवरात्र जी आहे तर ती गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत चालू राहणार आहे. शारदीय नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध नवमीपर्यंत साजरी करायची असते. त्यानंतर आजची मंगळवारची जी शाकंभरी पौर्णिमा ही पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत साजरी करायची असते. पौष शुक्ल सप्तमीला सुरू झालेली शाकंभरी देवीची नवरात्र पौष पौर्णिमेला समाप्ती होते, म्हणून या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असं म्हटलं जाते. यंदा 7 जानेवारी रोजी शाकंभरी नवरात्र सुरू होत असून 13 जानेवारी रोजी पौष पौर्णिमा अर्थात शाकंभरी पौर्णिमा आहे. नवरात्रीच्या या कालावधीत देवीला 60 प्रकारच्या भाज्याचा, 60 प्रकारच्या कोशिंबिरीचा नैवेद्य मोठ्या प्रेमपूर्वक, श्रद्धापूर्वक दाखवला जातो. हा एक कुळाचार म्हणून देखील काही घरामध्ये पाळला जातो. देवीच्या उपासनेमुळे परंपरा पुष्कळ पूर्वीपासून भारतात आपल्या चालली गेलेली आहे. देवीचे मूळ रूप निर्गुण असली तरी तिच्या सगुण रूपाची उपासना करण्याची परंपरा आपल्या भारतात आहे. कुलदेवी, ग्रामदेवी, शक्तिपीठ अधिक रूपामध्ये देवीच्या विविध शोभून रूपांनी उपासना केली जाते. विवाह, आर्थिक प्रगती, शत्रुबाधा असेल, बाधा असेल, त्वरित कार्य सिद्ध, आरोग्य, संरक्षण, संकट निवारण, इच्छित मनोकामना पूर्तीसाठी आई भगवतीची सामुदायिक सेवा केली जाते. त्यामुळे तुमची कुलदेवी शाकंभरी माता असेल किंवा नसेल, कारण पहा, जी आपली कुलदेवी आहे सर्वांची तुळजापूरची आई आहे, तर प्रत्येक आईचे स्वरूप आहे ती आपली कुलदेवी आहे. यामुळे आपल्या कुलदेवीची सेवा करणे खूप म्हणून या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहे, उपाय आणि कोणते तोडगे करायचे आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण शुभांगी लाईफस्टाईल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा. तर पहा, सर्वात प्रथम आपण बघूयात की शाकंभरी पौर्णिमा का साजरी केली जाते. 7 जानेवारी ते 13 जानेवारीपर्यंत शाकंभरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. पौष शुद्ध सप्तमीच्या दिवशी शाकंभरी देवीची नवरात्र चालू झालेली आहे. दरवर्षी आपण नवरात्र साजरं करत असतो, त्यासारखीच या शाकंभरी देवीची पूजा आराधना केली जाते. शाकंभरी ही देवी आहे, तिला शाकंभरी असं नाव का पडलेलं आहे, यामागची एक कथा आहे, ते बघूयात. एकदा खूप मोठा दुष्काळ पडला होता. अनेक लोक पाण्याविण्याशिवाय आणि अन्न ग्रहण न केल्यामुळे उपाशी राहिले होते. त्यामध्ये अनेकांचा मृत्यू देखील झाला होता. देवीला या आपल्या भारतीय लोकांची दया आली होती आणि नंतर त्यांनी आपल्या अंगातून असंख्य शाकभाज्या उत्पन्न केल्या होत्या व त्या भुकेलांना म्हणजेच आपल्या उपाशी राहिलेल्या व्यक्तींना खाऊ घातल्या होत्या. त्यामुळे लोक दुष्काळातूनही वाचले होते. त्यामुळे या देवीला शाकंभरी असं नाव पडलं. याचमुळे जी देवी आहे ती पार्वती देवीचं रूप म्हटलं गेलेलं आहे. म्हणून आपण जर आपल्या कुलदेवतेची सेवा केली तर पार्वतीबरोबर आपल्याला शिवशंकर यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर 13 तारखेपर्यंत आपल्याला कोणती सेवा, कोणते उपाय सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत करायचे आहेत. तर पहा, सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. तर आपल्याला सर्वात प्रथम आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल आणि खडे मीठ आणि गोमूत्र टाकून आपल्याला आंघोळही करून घ्यायची आहे. थोडेसे काळे तीळ उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि 13 दिवस आपल्याला शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आंघोळही करायची आहे. त्यानंतर आपल्याला एक ग्लास भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये गोमूत्र आणि एक खडे मीठ जे आहे ते टाकायचं आहे. थोडीशी त्रुटी टाकायची आहे. गंगाजल टाकून आपल्याला हे जे पाणी आहे हे सर्व घरामध्ये शिंपडे अगोदर तुळशीचं पान घ्यायचं आहे. तुळशीच्या पानाने आपल्याला सर्व घरामध्ये हे जे पाणी आहे हे शिंपडायचं आहे. आपलं घर पवित्र बनवायचं आहे, ज्यामुळे घरात नकारात्मकता येणार नाही, घराचे शुद्धीकरण होईल आणि शुद्धीकरण झाल्यामुळे आपण जी सेवा करतो ते सेवेचं पूर्ण 100% फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होते. त्यानंतर उंबरवट्यावर आपल्याला हळदीचं लेपन लावत असताना त्यामध्ये चिमूटभर आपल्याला मीठ टाकायचं आहे. त्याचबरोबर थोडंसं गोमूत्र आणि हळदीचं लेपन
तयार करून आपल्याला हे हळदीचं लेपन उंबरवट्यावर लावायचं आहे. असेल तर तिथे आपल्याला बादलीमध्ये गंगाजल आणि मीठ घ्यायचं आहे आणि जिथे रिकामी जागा आहे, अंगण आहे, तिथे आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे. त्यानंतर मुख्य दरवाजावर आपल्याला स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे. खाली रांगोळी काढायची आहे. आपल्याला लक्ष्मी मातेची पावलं देखील काढायची आहे. त्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. त्यानंतर 11 आंब्याची पानं घ्यायची आहे. त्यामध्ये मधोमध आपल्याला झेंडूचे फुलं लावायचे आहे. त्यानंतर हे आंब्याचं तोरण जे आहे ते मुख्य उंबरवट्यावर आपल्याला दरवाजाला दोन्ही साईडला शुभ आणि लभ एका पानावर काढून हे तोरण आपल्याला लावायचं आहे. हे तोरण आपल्या समोरच्या दरवाजावर लावल्यामुळे शाकंभरी देवी आपल्यावर प्रसन्न होईल, आपल्या घरात सदैव वास करील, अन्नधान्याचा साठाही कमी पडणार नाही. त्यानंतर एक तुपाचा दिवा तयार करायचा आहे. तुटलेला दिवा आपल्याला इथे घ्यायचा नाही, स्वच्छ दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्या उंबरवट्यावर हा दिवा उजव्या साईडला लावायचा आहे. त्यामध्ये एक लवंग टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे. तुळशीजवळ गेल्यानंतर तुळशी माताला कच्चं दूध, हळद आणि जल अर्पण करायचं आहे. अर्पण करता वेळेस आपल्याला श्री विष्णुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. कारण पहा, तुळशी माताच्या स्वरूपात माता लक्ष्मीचे स्वरूप म्हटले गेलेले आहे. कोणताही नैवेद्य आपण अर्पण करत असतो तर त्यामध्ये तुळशीचं पान टाकले जाते. त्यामुळे सर्व देवता हे नैवेद्य ग्रहण करत असतात. आता पहा, पौष महिना चालू आहे तर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. सूर्यदेवाला अर्घ्य देण्याअगोदर त्यामध्ये आपल्याला गुलाबजल किंवा गुलाबाच्या पाकळ्या, काळे तीळ, साखर, हळदी कुंकू आणि गुलाबजल आणि त्याचबरोबर गंगाजल टाकून हे जे जल आहे हे सूर्यदेवाला आपल्याला अर्घ्य म्हणून द्यायचं आहे. जर आपल्याला रोज 7 जानेवारीपासून तर 13 जानेवारीपर्यंत किंवा संपूर्ण जो महिना आहे हा संपूर्ण महिन्यापर्यंत आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. ओम सूर्यदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. तर पहा, प्रत्येकाच्या घरामध्ये आई आपली कुलदेवतेचा फोटो असेल, टाक असेल तर पहा, आपल्याला आपल्या कुलदेवतेचे एक दिवस का होईना कुंकुमार्चन करायचं आहे. त्यानंतर कुंकुमार्चन करता वेळेस आपल्याला 99 मंत्र म्हणायचा आहे. 99 मंत्र या 9 अक्षरी मंत्र आहे. ओम हे क्लीम चामुंडाय विच्चे नमः किंवा महालक्ष्मी अष्टकम म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. त्यानंतर टाक असेल, मूर्ती असेल, त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे. 13 दिवस लगातार आपल्याला दही, पंचामृत, जल यांनी आपल्याला आपल्या देवीला, कुलदेवतेला अभिषेक करायचा आहे. धूप ओवाळून पिवळ्या रंगाचे, लाल रंगाचे किंवा जे गुलाबाची फुलं आहे हे आपल्याला देवीला अर्पण करायचे आहे. त्यानंतर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे 13 पाठ आपल्याला करायचे आहे. ज्यांना शक्य होत नसेल तर त्यांनी एक पाठ केला तरीही चालेल. या 9 दिवसामध्ये तुमच्याकडे जर 7 पाठ झाले तरीही चालेल. दुर्गा सप्तशतीचे 7, 9, 11 अशा पद्धतीने तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ करू शकता किंवा 14 पाठ केले तरीही चालेल. दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्याने आपल्या घरामध्ये पितृदोष आहे हा कमी होतो, मुलाला चांगली नोकरी लागते आणि पतीच्या जीवनात, व्यवसायात, दुकान असेल त्यामध्ये भरभरून यशप्राप्ती होत असते. त्याचबरोबर आपल्याला 11 लवंग घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर ह्या लवंग ज्या आहे त्या आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी एक एक लवंग रोज अर्पण करायचे आहे. लवंग अर्पण करता वेळेस आपल्याला आपल्या कुलदेवतेचा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम 3 वेळा म्हणू शकता. ही एक लवंग रोज अर्पण करायची आहे आणि आपल्या मनातील इच्छा असेल, काही मुलांच्या नोकरीबद्दल असेल, पतीच्या व्यवसायाबद्दल असेल तर तुमच्या मनातील कोणतीही इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. इच्छा तुम्हाला देवीला व्यक्त करायची आहे. दुसऱ्या दिवशी आपण पूजा करत असताना जी लवंग अर्पण केलेली आहे तर ती लवंग आपल्याला एका वाटीमध्ये ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी दुसरी लवंग आपल्याला नवीन लवंग ही आपल्या कुलदेवतेला अर्पण करायची आहे. त्यानंतर 13 तारखेपर्यंत जेवढी लवंग अर्पण केलेल्या आहेत तेवढ्या लवंग घ्यायच्या आहेत आणि आपल्याला 13व्या दिवशी कापुराच्या वड्या घेऊन त्यावर आपल्याला ह्या सर्व लवंग आहेत हे ठेवून आपल्याला कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि याचा धूर सर्व घरामध्ये दाखवायचा आहे किंवा तुम्ही ह्याच लवंग आहे ह्या खाल्ल्या तरीही चालेल. त्यानंतर हा उपाय केल्याने आपल्या घरात लक्ष्मी अखंड वास करत असते, कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि घरात दुःख संकट येत नाही. तर 2 विड्याच्या पानाचा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करून पहा. प्रथम हळदी कुंकाचं बोट आपल्याला या पानाला लावायचं आहे. त्यानंतर यावर आपल्याला अक्षता टाकायच्या आहेत. 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्यावर 1 सुपारी आपल्याला ठेवायची आहे.
त्यानंतर आपल्याला नामस्मरण करायचं आहे. 108 वेळा श्री महालक्ष्मी देवे नमः किंवा श्री कुलदेवताय नमः असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. त्यानंतर अगरबत्ती, धूप, तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करून आपल्या दुर्गा देवीला, त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेला आणि लक्ष्मी देवीला ओवाळून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला 13 तारखेपर्यंत हा जो विडा आहे हा असाच ठेवायचा आहे. आजची सेवा जी आहे ही 13 तारखेपर्यंत आपल्याला रोज करायची आहे. होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा. तर दुसऱ्या दिवशी पूजा करत असताना हा विडा जो आहे हा काढला तरीही चालेल. पुन्हा आपल्याला अशाच पद्धतीने ठेवून पूजाविधी करायची आहे. हा जो विडा आहे हा 13 तारखेपर्यंत आपल्याला वार सोमवार आहे या दिवशी उचलायचा आहे आणि सुपारी पूजेसाठी तुम्ही वापरायची आहे. त्यानंतर जे विड्याची पानं आहेत ते नदीमध्ये विसर्जित करू शकता आणि ₹1 नाणं तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या पाकिटमध्ये ठेवू शकता. आज मंगळवार तर अन्नपूर्णा मातेला आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे. अन्नपूर्णा मातेला तुम्हाला मूठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत. माता अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत तांदूळ येथील इतके आपल्याला अर्पण करायचे आहे. 99 मंत्र या 9 अक्षरी मंत्रचा जप आपल्याला 1 वेळा किंवा तांदूळ अर्पण करता वेळेस आपल्याला म्हणायचा आहे. ओम हे क्लीम चामुंडाय विच्छे नमः अशा पद्धतीने आपल्याला अन्नपूर्णा देवीची सेवा करायची आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा जो आहे हा कधीच कमी पडत नाही. त्याचबरोबर त्यांना आपल्याला या 13 तारखेपर्यंत ओटी भरायची आहे. या नवरात्रामध्ये ओटी कशी भरायची आहे तर पहा, शुक्रवार असेल, मंगळवार असेल किंवा या 7 ते 9 दिवसामध्ये तुम्ही देवीची ओटी भरू शकता. ओटी भरत असताना खरा नारळाने तुम्ही भरू शकता किंवा पीस अर्पण करून त्यामध्ये आपल्याला एक तांबूल म्हणजे पान जे आहे त्यामध्ये 11 लवंग टाकून हे तांबूल तयार करून आपल्याला त्या पिसावर ठेवून हे पीस आणि नारळ त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेला ही जी पीस आहे ते अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर दिवसामध्ये आपल्याला एक दिवस पुरणपोळीचा स्वयंपाक आपल्या कुलदेवतेला अर्पण करायचा आहे मंदिरामध्ये आणि त्यानंतर हा नैवेद्य तिथे ठेवून तुम्ही त्याचबरोबर कणकीचे दिवे लावू शकता 7-13 या पद्धतीने. आणि जो नैवेद्य ठेवलेला आहे तर तो नैवेद्य आपण घरी सर्व घरामध्ये सदस्यांना हा प्रसाद वाटू शकता. यामुळे आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या घरावर, संपत्तीवर भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून हा उपाय नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.